एकेकाळी एक शहाणा माणूस होता ज्याला समजले की टीका सहसा मदत करत नाही. लोकांमध्ये बदल घडवून आणण्याऐवजी ते अनेकदा त्यांना बचावात्मक वाटू लागते, जसे की त्यांना स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कल्पना करा की ते काहीतरी चुकीचे करत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ऐकण्याऐवजी ते त्यांच्या कृतींचे समर्थन करू लागतात. हे एखाद्या व्यक्तीला टेकडीवर ढकलण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे, फक्त त्यांना खाली लोळण्यासाठी. लोकांना प्राण्यांच्या विपरीत महत्त्वाची वाटण्याची तीव्र इच्छा असते. आपल्या सर्वांना विशेष वाटायचे आहे, जसे आपण जगात महत्त्वाचे आहोत. हेच आपल्याला माणूस बनवते. लिव्हिंगस्टन लार्ड नावाच्या माणसाची कथा आहे, ज्याने आपल्या मुलाला एक पत्र लिहून इतरांशी दयाळूपणे आणि आदराने कसे वागावे हे दाखवून दिले. चार्ल्स श्वाब या प्रसिद्ध उद्योगपतीने यश मिळवण्यासाठी वेगळा दृष्टिकोन स्वीकारला. चुका दाखविण्याऐवजी तो आपल्या कामगारांची खाजगीत आणि इतरांसमोर प्रशंसा करेल, त्यांचे उत्साह वाढवेल आणि त्यांना मूल्यवान वाटेल. अँड्र्यू कार्नेगी, आणखी एक यशस्वी उद्योगपती, स्तुतीची शक्ती देखील जाणून होती. इतरांना चांगले वाटण्याचे महत्त्व राजांनाही समजले. इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज याने लोकांशी आदराने कसे वागावे याची आठवण करून देण्यासाठी त्याच्या राजवाड्यात सुज्ञ म्हणी होत्या. उदाहरणार्थ, एखाद्यावर टीका करण्याऐवजी या व्यक्तीला काय आवश्यक आहे आणि तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता याचा विचार करा. हे तुम्हाला काय हवे आहे याबद्दल नाही, तर इतरांनाही काय हवे आहे हे समजून घेण्याबद्दल आहे. कधीकधी एक स्मित आश्चर्यकारक कार्य करू शकते. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते तुम्हाला छान वाटत नाही, हे तुमच्या सभोवतालच्या लोकांचे उत्साह वाढवते. तुमच्याकडे हसण्याचे कारण असण्याची गरज नाही, परंतु तुम्ही जेव्हा ते करता तेव्हा ते तुम्हाला इतरांशी जोडण्यात मदत करते आणि त्यांनाही आनंदी वाटते. हार्वर्डचे अध्यक्ष एकदा म्हणाले होते की कोणी बोलत असताना त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणे हा त्यांचा आदर दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा एक छोटासा हावभाव आहे, परंतु तो मोठा प्रभाव पाडतो. आपण एखाद्याशी बोलत असताना देखील प्रथम त्यांच्या आवडीचा विचार करा. त्यांच्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे समजून घेतल्याने तुम्ही अशा प्रकारे संवाद साधण्यास सक्षम व्हाल ज्यामुळे तुमच्या दोघांना फायदा होईल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटते की ते महत्त्वाचे आहे. लोक अनेकदा त्यांचा अहंकार वाढवण्याचा प्रयत्न करतात, जरी त्यांच्याकडे तसे करण्याचे कोणतेही चांगले कारण नसले तरीही. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दृढ विश्वास आहे की आपण ते धरून आहोत, जरी ते तर्कावर आधारित नसले तरीही. आपण चुकीचे असल्यास आपण ते स्वतःला मान्य करू शकतो, परंतु इतरांना नेहमीच नाही. इसाप, प्राचीन ग्रीक कथाकार, आम्हाला शिकवले की आमच्या कल्पना इतरांवर ढकलू नका. ते म्हणाले की लोकांना तुमच्याशी सहमत होण्यास भाग पाडण्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे दोष देण्याबद्दल किंवा टीका करण्याबद्दल नाही, परंतु सामान्य कारण शोधण्याबद्दल आहे. ही कल्पना मुलांसाठी देखील कार्य करते. त्यांच्यावर थेट टीका करण्याऐवजी त्यांना काहीतरी करण्याचा सकारात्मक मार्ग दाखवा आणि त्यांच्या छोट्या सुधारणांचे कौतुक करा. ही पद्धत नेतृत्वातही काम करते. एक महान नेता लोकांना अनुसरण करण्यास भाग पाडत नाही, ते एक चांगले उदाहरण घालून त्यांना बदलण्यासाठी प्रेरित करतात. डेल कार्नेगी, ज्यांनी या कल्पनांबद्दल लिहिलं, ते जगले. बेकन आणि साबण विकून त्याने नम्र सुरुवात केली. पण लोक कसे काम करतात हे समजून घेऊन
त्याने एक संघर्षशील विक्री क्षेत्र त्याच्या कंपनीतील सर्वोत्तम क्षेत्रात बदलले. त्याचे रहस्य सोपे होते. त्याने टीकेऐवजी प्रशंसा, दयाळूपणा आणि समजूतदारपणा वापरला. तर येथे धडा स्पष्ट आहे. इतरांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करून आणि त्यांच्या गरजा समजून घेऊन आपण सर्वजण असे जग निर्माण करू शकतो जिथे लोकांना त्यांचे सर्वोत्तम कार्य करण्यास मोलाची आणि प्रेरणा मिळेल. आणि हीच खरी शक्ती आहे सकारात्मक नेतृत्वाची आणि जोडणीची.